भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या देशाला एक नियमावली कशी मिळाली असेल? ही गोष्ट फक्त काही कायदेपंडितांनी एकत्र येऊन एक पुस्तक लिहिण्याची नाही, तर ही गोष्ट आहे सत्तेच्या प्रवासाची. आज आपण भारतीय संविधानाच्या निर्मितीमागील जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये यावर जरा सविस्तर बोलणार आहोत. आपल्याकडे कसा स्रोत आहे जो 1773 पासून सुरू होणारा हा प्रवास उलगडून दाखवतो. आपला उद्देश हा आहे की सत्तेचं हस्तांतरण नेमकं कसं झालं, म्हणजे एका व्यापारी कंपनीकडून ब्रिटिश सरकारकडे आणि शेवटी भारतीय लोकांपर्यंत. चला यातले एक एक पान उघडून पाहूया. हो, आणि हा प्रवास समजून घेण्यासाठी आपण त्याला दोन मुख्य भागांमध्ये बघू शकतो. पहिला भाग आहे कंपनी राजवट ते क्राऊन राजवटपर्यंतचा काळ. इथे काय झालं की सत्तेच्या केंद्रीकरणापासून एका जबाबदार सरकारच्या दिशेने एक संथ पण निश्चित प्रवास सुरू झाला. आणि मग येतो दुसरा भाग, स्वतंत्र भारताच्या संविधानाचा, जिथे सत्तेचा समतोल साधण्याचा एक जबरदस्त प्रयत्न केला गेला. केंद्र आणि राज्यांमध्ये, संसद आणि न्यायपालिकेत, आणि नागरिकांचे हक्क आणि राज्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये. ही फक्त कायद्याची गोष्ट नाहीये, ही एका राष्ट्राच्या आत्म्याच्या जडणघडणीची गोष्ट आहे. बरोबर. आणि गंमत म्हणजे या कथेची सुरुवात होते 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने. पण हा कायदा काही भारतीयांना अधिकार देण्यासाठी नव्हता. नाही, अजिबात नाही. उलट भ्रष्टाचारामुळे दिवाळखोरीत निघालेल्या ईस्ट इंडिया कंपनीला काबूत ठेवण्यासाठी ब्रिटिश संसदेने उचललेलं हे पहिलं पाऊल होतं. म्हणजे आपल्या राज्यघटनेची सुरुवात एका कंपनीच्या बेलआउट पॅकेजपासून झाली. हे खूपच अनपेक्षित आहे, नाही का? अगदी. हे एक प्रकारे कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेलं मायक्रो मॅनेजमेंट होतं. आणि याच कायद्याने सत्तेच्या केंद्रीकरणाला सुरुवात केली. तोपर्यंत कसं होतं, बंगाल, बॉम्बे आणि मद्रास हे तिन्ही प्रांत स्वतंत्रपणे काम करायचे. पण या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बनवलं आणि बाकी दोघांना त्याच्या हाताखाली आणलं. सत्तेला एका ठिकाणी गोळा करण्याचा हा पहिला मोठा प्रयत्न होता. म्हणजे एक प्रकारचा बिग बॉस नेमण्याचा प्रकार होता हा. पण या कायद्यात अनेक त्रुटी होत्या असं दिसतंय. मग ब्रिटिश सरकारने पुढचं पाऊल काय उचललं? पुढचं मोठं पाऊल होतं 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट. यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट होती डबल गव्हर्नमेंटची सिस्टम. म्हणजे बघा, ब्रिटिश सरकारला कळून चुकलं होतं की कंपनीला पूर्णपणे मोकळं सोडून नाही चालणार. म्हणून त्यांनी कंपनीच्या कामाची दोन भागांत विभागणी केली, व्यापारी व्यवहार आणि राजकीय व्यवहार. अच्छा, म्हणजे त्यांनी सरळ सांगितलं की तुम्ही तुमचं दुकान सांभाळा, देशाचा कारभार आम्ही बघतो. हां, तर थेट सत्तेवर ताबा मिळवण्याचा प्रकार होता. हो, अगदी तसंच. व्यापारी मामले कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सकडे ठेवले आणि राजकीय, लष्करी आणि महसुलाचे सगळे अधिकार बोर्ड ऑफ कंट्रोल नावाच्या एका नवीन सरकारी संस्थेकडे घेतले. आणि याच कायद्यात पहिल्यांदा कंपनीच्या ताब्यातील प्रदेशाला भारतातील ब्रिटिश मालमत्ता म्हणजे ब्रिटिश पोझेशन्स इन इंडिया असं संबोधलं गेलं. बापरे, हा तर एक प्रकारे मालकी हक्क जाहीर करण्याचाच प्रकार होता. म्हणजे हळूहळू कंपनी फक्त एक मुखवटा बनत चालली होती आणि खरा कारभार लंडनमधनंच सुरू झाला होता. मग यानंतर जे चार्टर ॲक्ट आले, त्यांचा मुख्य उद्देश काय होता? त्यांनी या केंद्रीकरणाला आणखी पुढे नेलं का? नक्कीच. पुढच्या जवळपास 60 वर्षात आलेल्या चार्टर ॲक्टची एकच थीम होती, केंद्रीकरण. 1833च्या ॲक्टने तर यावर कळस चढवला. या कायद्याने बंगालच्या गव्हर्नर जनरलला थेट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनवून टाकलं. देशाचे सर्व नागरी आणि लष्करी अधिकार एका व्यक्तीच्या हातात केंद्रित केले. म्हणजे आता कंपनीचा मुखवटा पूर्णपणे गळून पडला. ती एक व्यापारी कंपनी राहिलीच नाही, तर ब्रिटिश सरकारची एक प्रशासकीय शाखा बनली. बरोबर. कंपनीचं व्यापारी अस्तित्व संपवण्यात आलं. आता ती फक्त ब्रिटिश राजसत्तेच्या वतीने भारतावर राज्य करणारी एक एजन्सी होती. यानंतर 1853च्या ॲक्टने पहिल्यांदा कायदे बनवण्याचं काम म्हणजे लेजिस्लेटिव्ह आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम म्हणजे एक्झिक्युटिव्ह हे वेगळं करण्याचा प्रयत्न केला. भारतीय नागरी सेवेसाठी स्पर्धा परीक्षांची सुरुवाती याच काळात झाली. पण मग 1857चं बंड झालं. या बंडाने तर सगळंच बदलून टाकलं असेल, नाही का? मला वाटतं कंपनीच्या भरवशावर राहणं ब्रिटिशांना परवडणारं नव्हतं. त्या बंडाने ब्रिटिश सत्तेची मुळं हादरवली. त्यांना समजलं की आता कंपनी राज चालणार नाही. म्हणून 1858मध्ये ॲक्ट फॉर द गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणला गेला. याने ईस्ट इंडिया कंपनीला पूर्णपणे बरखास्त केलं आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश राणीच्या हाती दिला. आणि गव्हर्नर जनरलचं पद व्हाईसरॉय झालं, जो राणीचा थेट प्रतिनिधी होता. म्हणजे जवळपास 100 वर्षांनी
1773 मध्ये सुरू झालेला कंपनीच्या नियंत्रणाचा प्रवास 1858 मध्ये कंपनीच्या विसर्जनाने संपला. आता सत्ता थेट ब्रिटिश सरकारकडे आली होती. पण भारतीयांना या सगळ्यात काही स्थान होतं का? हाच पुढचा महत्वाचा टप्पा होता. 1857 नंतर ब्रिटिशांना हेही समजलं की भारतीयांच्या सहभागाशिवाय राज्य करणं धोकादायक आहे. यातूनच पॉलिसी ऑफ असोसिएशन म्हणजेच भारतीयांना सोबत घेण्याचं धोरण सुरू झालं. 1861च्या कायद्याने पहिल्यांदा भारतीयांना कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत गैरसरकारी सदस्य म्हणून नाममात्र का होईना पण सहभागी करून घेतलं. पण हे सहभागी करून घेणं किती प्रामाणिक होतं? कारण 1909च्या मॉर्लेमेंटो सुधारणा कायद्याने तर फोडा आणि राज्य करा या नीतीला कायदेशीर स्वरूप दिलं असं म्हणतात. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. 1909च्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ म्हणजे सेपरेट इलेक्टोरेट तयार केले. याचा अर्थ होता की मुस्लिम उमेदवाराला फक्त मुस्लिम मतदारच मत देऊ शकत होते. या एका तरतुदीने भारतीय समाजात धार्मिक विभाजनाची बीजे पेरली, ज्याचे परिणाम देशाच्या फाळणीपर्यंत पोहोचले. म्हणजे एका बाजूला भारतीयांना कार्यकारी परिषदेत स्थान देण्यासारखं एक सकारात्मक पाऊल उचलायचं आणि दुसऱ्या बाजूला समाजाला विभागणारी तरतूद करायची. यानंतर 1919च्या कायद्याने प्रांतांमध्ये डायार्की म्हणजे द्वैध शासन प्रणाली आणली. ही संकल्पना नेमकी काय होती? डायार्की म्हणजे अधिकारांची एक विचित्र वाटणी. प्रांतांचे विषय राखीव आणि हस्तांतरित अशा दोन भागांत विभागले. महत्त्वाचे विषय जसे की महसूल, पोलीस, न्याय हे गव्हर्नरने स्वतःकडे राखीव ठेवले आणि कमी महत्त्वाचे विषय जसे की शिक्षण, आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्था हे भारतीय मंत्र्यांकडे हस्तांतरित केले. म्हणजे जबाबदारी भारतीय मंत्र्यांवर, पण तिजोरीची चावी आणि पोलिसांचा दांडा गव्हर्नरच्या हातात. हा तर अधिकारांशिवाय जबाबदारी देण्याचा प्रकार होता. अगदी तसंच. पण याच कायद्यानं केंद्रात द्विसदनीय व्यवस्था म्हणजेच बायकॅमरलिझम आणि देशात प्रत्यक्ष निवडणुकीची सुरुवात केली. जरी मतदानाचा हक्क संपत्ती आणि शिक्षणाच्या आधारावर फक्त काही लोकांनाच होता. मग या सगळ्या कायद्यांमधून जी प्रशासकीय चौकट तयार झाली तिचा सर्वात मोठा टप्पा म्हणजे 1935चा भारत सरकार कायदा. असं म्हणतात की आपल्या संविधानाचा मोठा भाग या कायद्यावर आधारित आहे. हो, हे खरं आहे. 1935चा कायदा हा एक प्रचंड मोठा दस्तऐवज होता. आपल्या संविधानाची संघराज्य रचना, गव्हर्नरचं पद, आणीबाणीच्या तरतुदी, लोकसेवा आयोग आणि अधिकारांची विभागणी करणाऱ्या 3 सूची म्हणजे केंद्र, राज्य आणि समवर्ती या सगळ्या गोष्टी थेट या कायद्यातून घेतल्या आहेत. तो आपल्या संविधानाचा ब्लूप्रिंट होता असं म्हटलं तरी चालेल. तर या ऐतिहासिक प्रवासानंतर आपण पोचतो संविधान सभेच्या स्थापनेपर्यंत. ही कल्पना नेमकी कुठून आली? ही कल्पना पहिल्यांदा 1934 मध्ये एम.एन. रॉय यांनी मांडली. त्यानंतर काँग्रेसनेही ती उचलून धरली आणि अखेर 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेची स्थापना झाली. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कोणती? या सभेचे सदस्य थेट जनतेने निवडलेले नव्हते. प्रांतीय विधानसभांच्या सदस्यांनी त्यांना निवडलं होतं. म्हणजे हे एक अप्रत्यक्ष मतदान होतं. त्यामुळे या सभेच्या लोकशाही स्वरूपावर काही टीकाकार प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. अच्छा, पण तरीही त्या काळात संपूर्ण भारतात सार्वत्रिक निवडणूक घेणं मला वाटतं शक्यही नव्हतं. मग या सभेत काय घडलं? कामाची सुरुवात कशी झाली? 9 डिसेंबर 1946 रोजी सभेची पहिली बैठक झाली. पण मुस्लिम लीगने त्यावर बहिष्कार टाकला आणि स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली. त्यामुळे सुरुवातीलाच एक मोठा अडथळा होता. 13 डिसेंबरला जवाहरलाल नेहरूंनी उद्देश प्रस्ताव म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन मांडला. हा फक्त एक प्रस्ताव नव्हता, तर स्वतंत्र भारताच्या भविष्याचं एक स्वप्न होतं. आणि याच प्रस्तावावर आपली प्रस्तावना म्हणजे प्रिॲम्बल आधारित आहे. बरोबर. अगदी. स्वतंत्र, सार्वभौम, प्रजासत्ताक भारत कसा असेल, सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य आणि समानता कशी मिळेल याचं संपूर्ण सार त्या प्रस्तावात होतं. आणि अखेरीस 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर जगातील सर्वात मोठं लिखित संविधान तयार झालं, ज्याचे शिल्पकार होते मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर. आता आपण या तयार झालेल्या संविधानाच्या काही वैशिष्ट्यांवर येऊया. सर्वात आधी हेच विचारलं जातं की आपलं संविधान इतकं मोठं का आहे? याची अनेक कारणं आहेत. एक तर भारताची प्रचंड भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता.
दुसरं 1935च्या कायद्याचा प्रभाव जो स्वतःच खूप मोठा होता. आणि तिसरं म्हणजे अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियाप्रमाणे आपल्याकडे केंद्र आणि राज्यांसाठी वेगवेगळी संविधानं नाहीत, तर एकच आहे. त्यामुळे साहजिकच सगळ्या तरतुदी एकाच पुस्तकात लिहाव्या लागल्या. एक टीका अशीही होते की हे उधार घेतलेलं संविधान आहे. आपण वेगवेगळ्या देशांकडून गोष्टी घेतल्या आहेत. यात आपलं स्वतःचं काय आहे? या टीकेला डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेतच उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की जगातल्या कोणत्याही संविधानाचं पेटंट कोणी घेतलेलं नाही. आम्ही फक्त जगातल्या चांगल्या गोष्टी घेतल्या आणि त्यांना भारतीय गरजेनुसार बदलून स्वीकारलं. याला उधार घेणं नाही तर शिकणं म्हणतात. म्हणजे बघा, संसदीय प्रणाली ब्रिटनकडून घेतली, पण त्यांची संसद सर्वोच्च आहे, आपली नाही. मूलभूत हक्क अमेरिकेकडून घेतले, पण आपले हक्क अमर्याद नाहीत. हां, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपण फक्त कॉपी पेस्ट केलं नाही, तर त्याला भारतीय गरजेनुसार कस्टमाइज केलं. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपलं संविधान कडकपणा आणि लवचिकतेचं मिश्रण आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की संविधानात बदल करण्याची प्रक्रिया काही ठिकाणी सोपी आहे, तर काही ठिकाणी खूप कठीण. काही बदल संसद साध्या बहुमताने करू शकते, जसं नवीन राज्यांची निर्मिती. पण संघराज्यीय रचनेशी संबंधित काही बदलांसाठी संसदेच्या विशेष बहुमतासोबतच निम्म्याहून अधिक राज्यांची परवानगी लागते. यामुळे काय होतं की संविधान काळासोबत बदलूही शकतं आणि त्याच्या मूळ तत्वांना कोणी सहज धक्काही लावू शकत नाही. आणि याच संघराज्य रचनेबद्दल एक प्रश्न आहे. आपलं संविधान फेडरल आहे, पण त्यात फेडरेशन हा शब्द कुठेच वापरलेला नाही. अनुच्छेद 1 म्हणतो भारत राज्यांचा संघ असेल, युनियन ऑफ स्टेट्स. यात काय फरक आहे? हा खूप मोठा फरक आहे. फेडरेशन म्हणजे राज्यांनी एकत्र येऊन केलेला करार, जसं अमेरिकेत झालं. तिथे राज्यांना काही प्रमाणात स्वायत्त अस्तित्व असतं. राज्यांचा संघ या शब्दाचे 2 अर्थ आहेत. 1, हा संघ राज्यांच्या कराराचा परिणाम नाही, आणि 2, कोणत्याही राज्याला या संघातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. देशाची अखंडता सर्वोच्च आहे, म्हणूनच आपली रचना क्वॅझी फेडरल म्हणजे अर्धसंघराज्य आहे, जिथे केंद्राकडे जास्त अधिकार आहेत. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आता आपण संसदीय प्रणाली आणि न्यायपालिकेच्या अधिकारांबद्दल बोलूया. इथे आपण एक वेगळाच समतोल साधला आहे असं दिसतंय. हो, आणि हा समतोल खूप सुंदर आहे. याला आपण असं समजू शकतो की ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे, ती कोणताही कायदा बनवू शकते. अमेरिकेत न्यायपालिका म्हणजे सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, ती कोणताही कायदा रद्द करू शकते. भारताने मधला मार्ग निवडला. आपली संसद कायदे बनवण्यासाठी स्वतंत्र आहे, पण ते कायदे संविधानाच्या चौकटीत आहेत की नाही हे तपासण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. म्हणजे संसद आणि सुप्रीम कोर्ट यांच्यात एक प्रकारचा चेक्स अँड बॅलन्सेसचा खेळ आहे. पण या खेळात अंतिम अधिकार कोणाचा? याच प्रश्नाचं उत्तर केशवानंद भारती खटल्यात सुप्रीम कोर्टाने दिलं. त्यांनी मूलभूत संरचनेचा सिद्धांत म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन मांडला. कोर्टाने म्हटलं की संसद संविधानात बदल करू शकते, अगदी मूलभूत हक्कांमध्येही, पण ती संविधानाचा मूळ ढाचा किंवा आत्मा बदलू शकत नाही. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, संघराज्यीय रचना, कायद्याचं राज्य यांसारख्या गोष्टी या मूळ ढाच्याचा भाग आहेत. वा, म्हणजे हे एक प्रकारचं सेफ्टी वॉल्व आहे, जे संविधानाला कोणत्याही एका संस्थेच्या मनमानीपासून वाचवतं. अगदी बरोबर. आणि या सगळ्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी अनुच्छेद 32 आहे, ज्याला डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटलं आहे. कारण या अधिकारामुळे कोणताही नागरिक आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास थेट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. हे सामान्य नागरिकाच्या हातात दिलेलं सर्वात मोठं शास्त्र आहे. तर 1773 मध्ये एका कंपनीला शिस्त लावण्याच्या प्रयत्नापासून ते 1950 मध्ये एका सार्वभौम प्रजासत्ताकाच्या स्थापनेपर्यंतचा हा प्रवास खरोखरच अविश्वसनीय आहे. आपण पाहिलं की कसं हळूहळू सत्तेचं केंद्रीकरण झालं, मग भारतीयांना शासनात मर्यादित स्थान मिळालं आणि शेवटी एक असं संविधान तयार झालं जे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे. अगदी. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की भारतीय संविधान हे केवळ नियमांचं पुस्तक नाही, तर ते सत्तेच्या उत्क्रांतीचं, अनेक संघर्षांचं आणि समन्वयाचं प्रतीक आहे. मूलभूत संरचनासारखी संकल्पना हेच दाखवते की हे संविधान लवचिक असूनही आपल्या मूळ आत्म्याशी घट्ट जोडलेलं आहे. हा संसद आणि न्यायपालिका यांच्यातील शक्ती संतुलनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. आजच्या चर्चेतील काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया.
गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल ते भारताचे व्हाईसरॉय, हा पदांमधील बदल सत्तेच्या बदलत्या स्वरूपाचं प्रतीक आहे. 1935चा भारत सरकार कायदा आपल्या संविधानाचा एक मोठा आधारस्तंभ ठरला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला संघवाद हा अमेरिकेप्रमाणे राज्यांच्या कराराचा परिणाम नाही, तर तो राज्यांचा संघ आहे, जिथे देशाची अखंडता सर्वोच्च आहे. आणि संकल्पनांच्या पातळीवर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे आपलं संविधान हे एक जिवंत दस्तऐवज म्हणजे लिव्हिंग डॉक्युमेंट आहे. ते बदलांना स्वीकारतं, पण मूलभूत संरचना या संकल्पनेमुळे ते आपल्या लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि प्रजासत्ताक मूल्यांना धक्का लावू देत नाही. हे खरंच एक सेफ्टी वॉल्व आहे. या संपूर्ण चर्चेनंतर एक विचार मनात येतो. संविधानाने आपल्याला हक्क, संस्था आणि एक भक्कम चौकट दिली आहे. पण कोणताही एक दस्तऐवज एकट्याने राष्ट्राला महान बनवू शकतो का? की त्याचं यश त्या देशातील नागरिक आणि सरकार कायद्याच्या शब्दांसोबतच भावनेचं किती पालन करतात यावर अवलंबून असतं, ज्याला आपण संवैधानिक नैतिकता म्हणतो. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.